तुम्हाला काय वाटतं बालेवाडीमध्ये 3 BHK कितीला असेल? 2 करोड 2.25 ते 2.50 पर्यंत. 3.25 करोड 2.25 करोडला तर असेलच. 2.5 करोड. 2,30,35 लाखाला. 1,90,00,000. सो हा असणार आहे आपला 3 आणि 4 BHKचा प्रोजेक्ट. इथे 6 लेवलची कार पार्किंग आहे, प्लस 22 मजले आहेत. ग्राउंड लेवलला, पोडियम लेवलला काही अमेनिटीज आहेत, काही रूफटॉपला असतील. चला याचा सॅम्पल फ्लॅट पाहूया. हा असणार आहे आपलं 1602 स्क्वेअर फीटचा 4 BHKचा शो फ्लॅट. जसं आपण एंटर करू या बाजूला सेम ॲज इट इज डोर राहणार आहे, डिजिटल रॉक राहणार आहे. आणि जसं आपण एंटर करू तर ह्या बाजूला एंट्रन्स लॉबी राहणार आहे. सो तुमच्याकडे कोणी डिलिव्हरी बॉय आला किंवा इतर कोणी आलं तर डायरेक्ट तुमच्या घराचा ॲक्सेस नाही राहणार आहे, प्रायव्हसी तुमची मेंटेन राहणार आहे. जसं आपण आत येऊ तर इथे प्रशस्त असा लिव्हिंग अँड डायनिंग येतोय. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती स्पेशियस हा लिव्हिंग अँड डायनिंग राहणार आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्ही पूर्ण ही TV युनिटसाठी जागा केलेली आहे. आत्ता जी केली आहे ती खूप छान वाटत आहे. अशाच काही पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि TV युनिटच्या समोर ही जी सोफाची अरेंजमेंट आहे C शेपमध्ये, ही पण खूप छान वाटत आहे. 5 ते 8 गेस्ट इथे आरामशीर सीट आउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी लिव्हिंगच्या बाजूलाच तुमची डायनिंगची स्पेस आहे. 6 सीटरचं डायनिंग केलंय, कम्फर्टेबली आत्ता वाटत आहे. 8 सीटर करायचं आहे तेही आपण करू शकता. सो तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग खूप स्पेशियस आहे. त्याचबरोबर लिव्हिंग अँड डायनिंगच्या समोर तुमची राहणारी ही बाल्कनी. सो ही स्पेशियस बाल्कनी राहणार आहे. 22x5 ची बाल्कनी आहे. सो ही वॉक अराउंड करायला, सकाळचा चहा कॉफी, समजा इथे एक टेबल लावला, 2 चेअर्स ठेवला, चहा कॉफीचा आनंद घ्यायला पण खूप चांगलं आहे. इकडे या तुम्ही, इथे कसे प्लांटेशन केलेत पहा, असे प्लांटेशन तुम्ही इथे करू शकता. एवढी मोठी ही बाल्कनी. आणि आता हा सॅम्पल फ्लॅट आहे. सो इथे आता मिरर आहे. सो इथे तुम्हाला टफन ग्लासची रेलिंग राहणार आहे. सो ती पण तुम्हाला इथे भेटणार आहे आणि इथून व्ह्यू पण खूप छान येणार आहे. आता आपण आपल्या पुढच्या बेडरूम बघूया. आता हा बटरफ्लाय कॉन्सेप्टचा फ्लॅट आहे. 3 बेडरूम ह्या बाजूला आहे, 1 बेडरूम ह्या बाजूला आहे. सो एंट्रन्स लॉबी पासून जसं आपण आत येऊ तर राईट हँड साईडला ही आपली फर्स्ट बेडरूम राहणार आहे. 11x14 ची प्रशस्त अशी ही फर्स्ट बेडरूम आहे. इथे फुल साईज विंडो आहे लाईट अँड व्हेंटिलेशनसाठी. खालून ही फिक्स राहणार आहे, वरून ओपनेबल आहे. आणि इथे मॉस्किटो नेट पण आहे. सो ते पण एक चांगली गोष्ट आहे. सो तुमचा बेड ह्या बाजूला येतोय, तर इथे तुम्हाला TV करायचं तर तेही करू शकता. आणि ही पॅरेंट्स किंवा गेस्टसाठी बेडरूम आयडियली आहे. ह्या बाजूला या तुम्ही. सो ह्या बाजूला वॉर्डरोबची स्पेस आहे. सो तुमच्या बेडच्या लेफ्ट हँड साईडला वॉर्डरोबची स्पेस आहे. इथे तुमचे पूर्ण स्टोरेज, क्लोथ्स, बाकीच्या गोष्टी इकडे येतील, कारण की स्पेस खूप चांगली दिलेली आहे डेव्हलपरनी. हा जो 4 BHK आहे 1600 स्क्वेअर फीटचा, इथे काही 1500चे आहेत, 1650 स्क्वेअर फीटचे 2-3 4 BHK मध्ये व्हेरियंट्स आहेत. जसं आता आपण पुढे येऊ, ह्या बाजूला असणारे अटॅच वॉशरूम, सगळे प्रीमियम फिटिंग्स तुम्हाला इथे भेटतील. गेस्ट बेडरूम आपण बघितली, लिव्हिंग अँड डायनिंग आपण बघितला. आता आपण पुढे जाऊया. डायनिंग एरिया इथे आहे, तर ह्याच्या ऑपोजिटला आपलं हे डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन असणार आहे. खूप स्पेशियस तुम्ही पाहू शकता ही स्पेस केवढी चांगली आहे. सो लेडीज 2-3 इथे असले किचनमध्ये तरी पण कंजेस्टेड नाहीये. डबल प्लॅटफॉर्म आहे. ह्या बाजूला पण असणार आहे, ह्या बाजूला पण असणार आहे. इथे तुमचं मायक्रोवेव्ह ह्या ठिकाणी येईल. तुमची फ्रीजची जागा या बाजूला आहे. डबल डोरचा फ्रीज आरामशीर या बाजूला आहे. आणि समोरच्या बाजूला इथे तुम्हाला विंडो राहणार आहे. इथेही तुम्ही कॅबिनेट्स करू शकतात, या बाजूला कॅबिनेट्स करू शकतात. 2 सिंक राहणार आहेत, एक ह्या बाजूला आहे, दुसरं सिंक इकडे आहे. सो ही तुमची ड्राय बाल्कनी असणार आहे. सो इकडे वॉशिंग मशीन, डिश वॉशर तेही तुम्ही ठेवू शकता. एकदा तुम्ही ड्राय बाल्कनी बघा. किचन खूप प्रशस्त आहे. तुमच्या घरातल्या लेडीजला हे किचन आवडेल, कारण की स्पेस खूप चांगली भेटत आहे किचनला. आणि किचन तुमच्या डायनिंगच्या एक्झॅक्ट समोर आहे. सो गरम गरम जेवण इथे बनेल आणि इथेच बसून त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला आता मग आपली सेकंड बेडरूम बघू.
सेकंड बेडरूम बघण्या अगोदर इथे असणारे कॉमन सिंक आणि कॉमन वॉशरूम. ही असणारी आपली सेकंड बेडरूम. ही बेडरूम तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकता, त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. इथे फिक्स विंडो आहे, खालून वरून ओपनेबल राहणार आहे. बेड तुमचं इकडे येईल, तिकडे स्टडी टेबल करू शकता आणि इथे वॉल राहणार आहे, तुमची एंट्री इथून राहणार आहे. सो ही आत्ता तरी इंटेरियलमध्ये केले त्यामुळे नाही, तर इथे वॉल असणार तर इथे तुम्ही वॉर्डरोब देखील करू शकता. तर मुलांसाठी आयडल बेडरूम राहणार आहे. चला आता आपण पुढची बेडरूम बघूया. या बाजूला आपली फोर्थ बेडरूम आहे मास्टर. ही असणार आहे थर्ड बेडरूम. जसं आपण एंटर करू लेफ्ट हँड साईडला अटॅच वॉशरूम आहे. इथेही तुम्हाला सगळे प्रीमियम फिटिंग्स भेटणार आहेत. आणि ही असणारी आपली 11x15ची साधारण थर्ड बेडरूम. खूप प्रशस्त अशी बेडरूम आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे बेड ठेवलाय तरी पण जागा खूप भेटत आहे. या साईडला फुल साईज विंडो आहे, सो नॅचरल लाईट हवा खूप चांगल्या पद्धतीने ह्या बाजूला येईल. त्याच्यासोबतच बेड इथे येतोय. इथे आता अशाच पद्धतीने तुम्ही स्टोरेज करू शकता, बुक्स वगैरे ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला लिव्हिंग मध्ये टीव्ही नको असेल तर तुम्ही एखादा टीव्ही ह्या बाजूला लावू शकता. नेटफ्लिक्स किंवा तुमचे फेवरेट शो बघायला हे खूप छान राहील. त्यासोबतच ह्या बाजूला तुमचा वॉर्डरोबचा स्पेस येईल. सो तुमचे सगळे क्लोथ्स या ठिकाणी येऊ शकतात. आणि इथे 9.5 फीटची क्लिअर हाईट भेटत आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. त्यासोबत आता आपण बघूया आपली फोर्थ बेडरूम मास्टर बेडरूम. जसं आपण मास्टर बेडरूम मध्ये येतो वॉकिंग वॉर्डरोब तुम्हाला भेटतोय. सो तुमचे पूर्ण हा जी स्पेस आहे ही वॉकिंग वॉर्डरोब साठी राहत आहे. तर खूप छान पद्धतीने इकडे तुम्ही तुमचं वॉकिंग वॉर्डरोब बनवू शकता. त्याच्या समोरच इकडे तुम्ही ड्रेसिंग करू शकता. आता जो केलाय ड्रेसिंग खूप चांगला वाटत आहे. वॉकिंग वॉर्डरोब इकडे येतोय, तुमचं ड्रेसिंग इथे येतोय. त्यासोबत तुमचं इथे अटॅच वॉशरूम आहे. सो सगळे प्रीमियम अमेरिकन स्टँडर्डचे तुम्हाला इथे वॉशरूम राहणार आहे. इकडे सिंक आहे, इथे वॉशिंग आहे इथे. सो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्याचं युटिलाइज करू शकता. आता आपण वॉकिंग वॉर्डरोब आणि हे बघितलंच आहे. आता आपण पुढे येऊयात. आणि ही असणारी आपली प्रशस्त अशी 11x14ची बेडरूम. सो खूप स्पेशियस बेडरूम राहणार आहे. तुमचं बेड प्लेसमेंट आता डेव्हलपरने असं केलंय, तुम्हाला ह्या बाजूला करायचं तरी करू शकता आणि ह्या साईडला पूर्ण तुम्ही वॉर्डरोबची स्पेस करू शकता. त्याच्यासोबतच इथे खूप मोठी अशी फुल साईज विंडो भेटत आहे, जी खालून फिक्स राहणार आहे, वरून ओपनेबल ही असणार आहे आणि प्रीमियम क्वालिटीची ही विंडो दिलेली आहे. सो प्रत्येक बेडरूम तुम्ही बघाल तर खूप स्पेशियस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लेआउट ह्याचा आहे. सो तसंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ह्याला डिझाईन करू शकतात. तर आपण हा पूर्ण सॅम्पल फ्लॅट बघितलाय. बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला पुढे देतो. क्विकली ह्या प्रोजेक्टचं तुम्हाला मी डिटेल्स देतो. 1.25 एकरचं लँड पार्सल आहे. लोकेशन बालेवाडी, मेट्रो स्टेशन जवळ आहे. इथून 5 मिनिटाच्या अंतर. बालेवाडी हायस्ट्रीट सुद्धा जवळ आहे. सो खूप प्रीमियम सराउंडिंगमध्ये आणि प्राइस पॉईंट जी आहे ती पण खूप चांगली आहे. या प्राइस पॉईंटसारखं दुसरा कुठलाच प्रोजेक्ट नाही आहे. तर तुम्हाला ह्याची व्हिजिट करायची असेल, अधिक माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअप करा, कॉल करा, साईट व्हिजिटला या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.